आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ. आज ह्युमन राईट ऑर्गनायझेशन नवी दिल्ली संचालित पदनियुक्तीचा कार्यक्रम छोटेखानी वाजेगावमध्ये सातारा जिल्ह्याचा प्रमुख धनाजी यादव यांच्या अंडरटेकिंगमध्ये हा कार्यक्रम आज घेत आहे. यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उदयसिंह बागाव पाटील हे पुरोगामी संघर्ष परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि तसेच मान्य कुमार रेड्डी साहेब हे पुरोगामी संघर्ष परिषदेचे उपाध्यक्ष व अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, तसेच लघु शक्तीचे कार्यकर्ते आणि रामभाऊ पटोळे सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, तसेच महादेव बागाव सचिव लघु शक्ती सेना, तसेच दादाभाऊ पाटोळे सदस्य लघु शक्ती सेना, तसेच शरद शिवाजी गारडे वीर सामाजिक कार्यकर्ते असे अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत या कार्यक्रमासाठी. तर पहिल्यांदा अमोल बागाव लघु शक्तीचे तरुण तरुण नेतृत्व आणि कार्यकर्ते, तर असा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बागाव साहेबांचा पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करतो आणि प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले उदयसिंह बागाव यांचा आभार प्रदर्शन झाल्यानंतर माननीय कुमार रेड्डी साहेब यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन यांचा आपले निलेश भिसे हे पुणे जिल्ह्याचे ह्युमन राईटचे प्रतिनिधी म्हणून त्याची नियुक्ती झाली आहे. दिल्लीवरून कालच पत्र मला मिळालं. ते पत्र आज त्यांचं स्वाधीन केलं आणि त्यांचा सत्कार सोहळा माननीय कुमार रेड्डी करतील. माननीय उदयसिंह बागाव यांनी त्यांचं पदनियुक्तीचं त्याग व त्यांचं ओळखपत्र त्यांना प्रदान केलेलं आहे. असा हा छोटा कार्यक्रम आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले रामभाऊ पाटोळे यांचा मी जाहीर आभार मानतो. आणि तसेच